हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज। आज संध्याकाळी 8:30 ते 8 वाजेच्या दरम्यान एनएस कॉलनीमध्ये शेखर बागुल आणि मकरंद देवरे यांच्या घराजवळ उभा असताना काही तरुण मुले पकडा म्हणून पळत आले। त्यावेळीच एक चोर पळताना गणेश कॉलनीतून मोक्षगाव कॉलनीत पळत गेला। आणि मुख्यमंत्री कॉलनीच्या एका कंपाऊंडमध्ये घुसून मागच्या बाजूचं जे पेन्शनर भवनच्या ओपन स्पेसला लागून जे बंगले प्रल्हाद बोरसेंच्या बंगल्याला लागून आपला उदय कदमच्या घराच्या बॅक साईडला एका कोपऱ्यात भिंतीला लागून तो झोपलेला होता। आम्ही जेव्हा शोधाशोध करत गेलो, मी होतो, माझ्यावर डॉक्टर जतीन कापडे आणि 9-7 सगळी तरुण मंडळी त्या ठिकाणी, शेखर बागुल होता, राजू, तर तो त्यावेळेस तो त्या ठिकाणी झोपून आम्ही टॉर्चने शोधत असताना तो तिथे भिंतीला लागून झोपलेला होता अंधारात। ज्यावेळेस त्याला त्या ठिकाणी आम्ही पकडलं तर त्याच्या बाजूला धुणं धुण्याचा एक टप होता। त्या टपमध्ये एक टुकडी आणि एक बंदूक त्या ठिकाणी त्यांनी पाण्यात टाकलेली होती। आणि मग आमच्यामधल्या काही मुलांनी त्या पाण्यातली टुकडी आणि बंदूक घेतल्याने आम्ही पकडून त्याला आरोमा स्टॉपमध्ये आणलं आणि दुसरा जो जोडीला होता तेव्हा कळालं की हा आरोमा स्टॉपवर राहुल देवरे यांच्या अपार्टमेंटमध्ये कुठेतरी वरती पैशाची बॅग घेऊन वळत असताना तिथल्या स्थानिक मुलांनी, त्याच्यामध्ये राहुल देवरे होते, बापू खिरणार होते, यांनी त्यांना पकडलं। त्याच्याकडे काही पैशाची बॅग पण होती आणि हत्यार पण होतं। माझ्या माहितीनुसार तिथल्या कोणी पटेल नामक व्यक्तीला पण त्यांनी त्या ठिकाणी हल्ला केला आहे। आता द्वारकामणीला एक पेशंट ॲडमिट आणि एक सिव्हिल ॲडमिट आहे अशी माझी एक माहिती। आता मी तिथे बघायला जाणार आहे। मी तात्काळ त्या ठिकाणी मंत्री महोदय भुसे साहेब पण त्या ठिकाणी आले आणि पोलीस प्रशासनाची गाडी तिथे आली आणि त्यांना तात्काळ गाडीत बसून छावणी पोलीस तिथे दाखल केले आणि त्या ठिकाणी आदित्य व्यक्ती आणि कॅम्प आणि छावणीची पीआय पुढील सगळा तपास करतात। तपासावेळी ते कळालं की ते दोघेही व्यक्ती ही धुळ्याची आढळून आली। आणि नागरिकांच्या माहितीनुसार एक लांब केस असलेला एक इसम काळा शर्ट घातलेला आहे, तो फरार आहे। पोलीस त्याचा तपास करतायत। एवढीच या ठिकाणी मी आपल्याला माहिती। आपलं नाव काय? काय पाहिलं आपण? गणपती मंदिर बंद करून बाहेर येत असताना डॉक्टर जतीन कापडे आवाज दिला, तो चोर आहे म्हणून त्याच्या मागे पळायला लागलो। त्याने माझ्या कंपाऊंडरने उडी मारून त्याला पकडायला लागलो। त्यांनी बंदूक काढली, मी लगेच मागे सरकलो। मी मग वरून माझी मिसेस खाली येत होतो, तिला सांगितलं की तू येऊ नको खाली। मग तेवढं ते वर गेले, दादा ते आले तो तेवढ्यात। दादा बंदूक कोणती होती? गावठी होती का आपली? बंदूक कोणती होती? गावठी नव्हती, थोडीसं वर्जन चांगलं होतं आणि बंदुकीचं मॅगझिन ज्यावेळेस पोलिसांनी काढलं ती बंदूक गोळ्यांनी लोडेड केलेली होती। आम्हाला तोपर्यंत माहीत नव्हतं की याच्यात गोळ्या आहेत का नाही। आमच्या एका मित्राच्या खिशात बंदूक आम्ही आरमातापर्यंत आणलं
सुदैवाने काही अनर्थ झाला नाही. ज्यावेळेस पोलिसांनी ती मॅगझिन रिकामं केलं त्यावेळेस बघितलं की ती लोडेड बंदूक होती. आणि फायर झालं नाही असं आम्ही ऐकलं की फायर झालं. आम्ही बघितलेलं नाही फायर झालेलं, कारण त्या बंदुकीमध्ये आता गोळ्या किती होत्या आता किती हा तपासाचा भाग आहे. फायर झालेलं आम्ही कोणी बघितलं, पण त्याने जमावाला दाग दाखवण्याकरता पिस्तूल रोखलो. अच्छा, काही याच्यात पैशाची बॅग घेऊन पळत होते असं काही? पैशाची बॅग घेऊन पळालेले होते. आमचे मित्र बापू खेना यांनी त्याच्या हातातली बॅग विसरून त्याला पकडल्यानंतर त्याला आणि ती बॅग राहुल देवरे जे त्या अपार्टमेंटचे मालक होते त्यांच्या ती ताब्यात त्यांनी दिलेली आणि त्यांनी ती मूळ मालक जे कोणी बॅगचे मालक होते त्यांना ती सपोर्ट केली. पैशाची बॅग कोणाची होती आणि किती पैसे होते त्याची मला कल्पना नाही. त्यांच्या अपार्टमेंटमध्ये कोण भाडेकरू आहेत त्यांची ती बॅग होती असं मला कळाले. कुठल्या अपार्टमेंटमध्ये? गणेश कॉलनीमध्ये भोजनाला लागून अपार्टमेंट आहे राहुल देवरे त्या अपार्टमेंट. हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज।